कुठली तरी विशेष तरतूद असली पाहिजे, कारण विशेष तरतुदीशिवाय आपला समाज पुढे जाणार नाही. कारण की 2,500 ते 3,000 वर्षापासून आपल्याला ज्या वर्ण व्यवस्थेने गुलामीमध्ये ठेवलं होतं, या गुलामीतून जर बाहेर यायचं असेल तर काहीतरी विशेष तरतुदी असल्या पाहिजेत. यासाठी आरक्षण सुरू करणारे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज आणि ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या देशामध्ये समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि ज्या ज्या महापुरुषांनी आपल्यासाठी झटलेले आहेत, त्या सर्व महापुरुषांचा विचार एका पुस्तकामध्ये कैद करणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राणी दुर्गावती, बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून आदिवासी समाजासाठी लढणारे जयपाल सिंग मुंडा, साहित्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे आणि रशियामध्ये आपल्या साहित्याच्या जोरावरती छत्रपती शिवरायांचा पोवाडा चौका चौकामध्ये सांगणारे साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे आणि ज्यांच्यामुळे आपण इथे जमलेलो आहोत, आज ज्यांची जयंती आहे असे भगवान, ज्यांना आपण भगवान म्हणतो, भगवान अशाच लोकांना उपाधी दिली जाते जे माणसांपेक्षा असामान्य असं कार्य केलेलं असतात. असे भगवान क्रांतिकारक बिरसा मुंडाजी आणि ज्या ज्या लोकांनी आपल्याला लोककल्याणकारी राज्य दिलेलं आहे आणि ज्या ज्या लोकांनी आपल्याला गुलामीतून बाहेर काढून स्वाभिमानाचं जीवन दिलेलं आहे, अशा सर्व महापुरुषांना, महामानवांना, महानायकांना आणि महानाथांना मी विनम्र अभिवादन करतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. सर्वात महत्वपूर्ण म्हणजे